काही असल्याबद्दल काही करणं घडलं. अभिनंदन तुम्हाला मनापासून. खूप खूप छान. आता मी देऊनही देणं हे फिटत नाही. एवढे वर्ष देऊनही देणं हे फिटत नाही. आपण लांब जरी गेला तरी हे आमचं तुमचं प्रेम काही हे फिटत नाही. सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलाच्या त्या आठवणी, सोन्यासारख्या माणसांच्या त्या लाख मोलाच्या त्या आठवणी, आपण कितीही दूर गेला तरी आमचं मनापासून काहीच कमी होणार नाही. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आमचे हे संपूर्ण अध्यक्ष उपाध्यक्ष आता तिकडे बसलेले आहेत. त्यानंतर माझे बंधू भगिनींनो आणि माझ्या संपूर्ण नातेवाईक, या ठिकाणी मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अगोदर एक शेअर मी करतो. जो खोया है उसका गम नहीं, जो खोया है उसका गम नहीं, लेकिन हमने इस ठाकरे बुआ को पाया है ये भी तो किसी से कम नहीं. जो नहीं है वो एक ख्वाब है, जो नहीं है वो एक ख्वाब है, लेकिन हमारे साथ जो ये ठाकरे बुआ है ये भी तो सबसे लाजवाब है. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आमचे श्री दाजी गोविंदा शुक्ला ठाकरे यांना कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यात 1989 साली त्यांनी कंडक्टरची नोकरी ही जॉईन केली. आणि मित्रांनो, त्यावेळेस त्यांना इतरही नोकऱ्यांच्या संधी त्यांच्याकडे आलेली होती, परंतु त्यांनी एकही नोकरीची संधी ही त्यांनी त्यावेळेस स्वीकारली नव्हती. आणि पहिले जर प्राधान्य कोणत्या नोकरीला जर दिलं असेल तर आपल्या एसटी महामंडळच्या कंडक्टरच्या नोकरीला त्यांनी अगोदर प्राधान्य दिले. मित्रांनो, त्यावेळचा जो कंडक्टर होता, एक वेगळं महत्व, एक वेगळा रुबाब, एक वेगळा दबदबा नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये होता. त्यावेळेस एखादी बस जर गावामध्ये गेली तर अक्षरशः लोकांमध्ये भांडणं व्हायची. कोणी म्हणायचं माझ्याकडे चहाला या, कोणी म्हणायचं माझ्याकडे पोहेला या, कोणी म्हणायचं माझ्याकडे जेवणाला या, अशी रेस त्यावेळेस होत राहायची. म्हणून त्यांनी कधीच नोकरी ही कंडक्टरची नोकरी सोडण्याचा विचार सुद्धा त्यांनी मनात केला नाही. मित्रांनो, भरपूर काही उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितले, भरपूर काही सुख दुःख त्यांनी बघितलं, भरपूर मोठं संकट त्यांनी बघितलं, परंतु कधीच ते परिस्थितीला घाबरले नाही. परिस्थितीशी त्यांनी सामना केला आणि प्रतिकूल परिस्थितीवरही मात देऊन त्यांनी आपल्या ह्या जळगावमध्ये कोटेनगर भागात, जिथं आपला या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, त्याच्या बाजूला भव्य दिव्य असं स्वतःच्या कमाईने एक घर उभं केलं. मित्रांनो, एवढ्यावरच ते थांबले नाही तर आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं आणि दोघंही मुलींच्या ताटावाटात लग्न लावून देण्याचं काम आमच्या ह्या बुवांनी केलं. आणि त्यांचं नशीब एवढं चांगलं की दोघंही जावई एक चांगल्या पदावर आहेत, चांगल्या जॉबला आहेत आणि दोघंही जावयांचा स्वभाव हा गोड आहे. तर खरं तर याला नशीब लागतं आणि ते नशीब आमचे हे दाजी घेऊन आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यांचा मुलगा आमचा भासा साई हा सुद्धा एक प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच तो आपल्याला गोड बातमी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचं आईवडिलांचं तर नाव रोशन होणारच आहे, त्यांच्यासोबत आमच्या मामांचं सुद्धा थोडंफार नाव पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हे ठामपणे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मित्रांनो, भरपूर काही सहकार्य आमच्या दाजीनं हे आमच्यासाठी केलेलं आहे, भरपूर काही अडचणी दूर केलेल्या आहे. आम्ही सुद्धा आमच्या ऐपतीनुसार आम्ही जसं शक्य होईल तसं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मला सांगावंसं वाटतं की मैं लोगों से मुलाकातों की लम्हे याद रखता हूँ, मैं लोगों से मुलाकातों की लम्हे याद रखता हूँ, मैं बातें भूल भी जाऊं तो लफ्जे याद रखता. थोड़ा सा हटके चलता हूँ जमाने की रवायत से, थोड़ा सा हटके चलता हूँ जमाने की रवायत से, पर जो सहारा देते हैं वो कंधे भी हमेशा मैं याद रखता हूँ, वो कंधे भी हमेशा मैं याद रखता हूँ. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, 1988 साली माझे वडील
मयत झाले. बंद करा. 1988 साली माझे वडील मयत झाले आणि 1990 साली आमचा ताईंचा विवाह या ठाकरे भावांसोबत लावण्यात आला. मित्रांनो, ज्या वेळेस माझ्या घरातील एक करता धरता व्यक्ती माझे वडील गेल्यामुळं जे काही आमच्या घरावर, जे काही आमच्या कुटुंबावर मोठं संकट, मोठं वादळ आमच्या कुटुंबावर आलेलं होतं आणि अशा वेळेस आमच्या ताईंचा विवाह झाल्यामुळे एक नवीन सदस्य आमच्या कुटुंबाला जोडला गेलेला होता. ते म्हणजे आमचे हे ठाकरे भाऊ आमच्या कुटुंबाला जोडला गेल्यामुळं जे काही आमच्या घरावर संकट होतं, जे काही मोठं दुःख होतं, जे काही मोठं वादळ होतं आणि आमच्या अंगावरनं बापाची साया सुद्धा गेली. अक्षरशः असा तो टाइम होता की भाकर चटणीवर तेल सुद्धा नशिबी आमच्या न होता, अशी ते वेळ होती. आणि अशा वेळेत जर भरून ते पूर्ण काढायचं काम जर ते कोणी केलं असत तर ते आमच्या ह्या ठाकरे भावांनी केलेलं आहे. मित्रांनो, सांगताना मी बिलकुल कचरत नाही, खूप ते उल्हासपणे मी या ठिकाणी सांगतो ना. आज मला सांगताना अभिमान सुद्धा वाटतो. मित्रांनो, त्यांनी आपलं नोकरी करीत असताना आपल्या काही आई वडिलांच्या काही समस्या असू द्या, आपल्या भाऊ बहिणींच्या काही समस्या असू द्या, सारं काही सोडवण्याचं काम आमच्या ह्या दाजींना केलं. त्याच्यानंतर आमच्या सुद्धा जे काही समस्या असतील, जे काही अडचणी असतील ते सोडवण्याचं काम सुद्धा आमच्या ह्या दाजींना केलेलं आहे. मित्रांनो, ते चर्चा कोणतीही असू द्या, शेतीची चर्चा असू द्या, व्यवसायाची चर्चा असू द्या, वा कुठल्याही विषयाची चर्चा असू द्या, ते योग्य सल्ले आणि मार्गदर्शन देण्याचं काम आमचे हे ठाकरे भाऊ करत. त्यांनी मला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यामुळे आज मी पोलीस खात्यामध्ये एक शिपाई पद का होईना पण औरंगाबाद शहर पोलीसमध्ये मी आज चांगल्या प्रकारे त्यांच्या आशीर्वादामुळे मी काम करतोय. त्यानंतर मित्रांनो, माझा मोठा भाऊ आज सुद्धा एक सिव्हिलमध्ये, आर्मीमध्ये गोव्याला क्लर्क म्हणून तो लागलेला होता. तर त्याची सुद्धा कहाणी वेगळी. मित्रांनो, माझ्या पाहुण्याच्या आशीर्वादामुळं इकडं तो कॉल गेला, तिथं यांनी घर खाली गेलं. 24 तासाचा तो अवधी होता. त्याच्या याच्यामध्ये ज्यांनी ऍडजस्ट केला ती कहाणी खूप मोठी, ते या ठिकाणी काही मी करत नाही. त्यानंतर त्यांचा एक भाऊ कंडक्टर म्हणून लागलेला होता. मध्यंतरी ते जात पडताळणीमुळे घरी होते. नंतर आता परत ते या ठिकाणी परत खेडला ते आता जॉईन झालेले आहे. त्यानंतर त्यांचे एक बंधू त्यांच्या आशीर्वादामुळे सागर हायस्कूलमध्ये टीचर ग्रंथपाल म्हणून ते काम करतात. आणि मित्रांनो, फक्त कुटुंबापुरतच हे मर्यादित राहिलं तर कुटुंबाच्या बाहेर सुद्धा यांनी सल्ले मार्गदर्शन दिले आणि भरपूर कुटुंबाचं कल्याण सुद्धा या आपल्या ठाकरे भावांनी केलं. खरं तर तुम्ही आमचे गजू भाऊ आहेत ते गजू भाऊंना तुम्ही विचारू शकता, कारण की ते मला सांगण्याची गरज नाही. आणि मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, झोपडपट्टीतले मुलं मुली सुद्धा IAS IPS होत असतात. झोपडपट्टीतले मुलं मुली सुद्धा IAS IPS होत असतात. परंतु आपल्यावर जे उपकार आहे ते विसरता कामा नये. कारण की तुम्ही जर IAS IPS झाले आणि खाली ढुंकून जर तुम्ही बघितलं नाही तर तुम्ही तुमच्या घरचे IAS IPS तुम्ही बदला, गाडीवाले तुम्ही, तुमचे आमच्यासाठी तुम्ही झिरो आहे. म्हणून मला सांगावं असं वाटतं कि जहां अपनों की याद न आए वो तन्हाई किस काम की, बिगड़े रिश्ते न बने वो खुदाई भी किस काम की. बेशक हमें अपने मंजिल की ओर जाना है, पर जहां से हमारे लोग ना दिखे वो ऊंचाई भी किस काम की, वो ऊंचाई भी. मशहूर होना लेकिन कभी मगरूर मत होना, मशहूर होना लेकिन कभी मगरूर मत होना, छू लो कदम कामयाबी के लेकिन कभी अपनों से दूर मत. खूब मिल जाएंगे दुनिया में दौलत और शोहरत, खूब मिल जाएंगे दुनिया में दौलत और शोहरत, पर अपने आखिर अपने ही होते, ये बात भी जिंदगी में कधी भूल मत जाना. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आता लहानपणी भरपूर काही अशा आठवणी आहेत की आम्ही कोकणामध्ये जायचो. पहिल्यांदाच मला आमच्या ताई आणि दाजी हे मला कोकणामध्ये घेऊन गेले. तिथलं ते दृश्य मी पाहिलं. कधी मी जळगावच्या बाहेर निघालो नाही आणि जळगावच्या बाहेर काय असतं ते मला माहित नव्हतं. परंतु तिथलं झाडं झोपे, नद्या नाले डोंगर, तिथे बाहेरून भाषा, तिथे लोक, त्याच्यात आपले खानदेशी लोक. मित्रांनो, एवढं मोठं हे दृश्य पाहिलं तर चक्क मी भारून गेलो, जसं काही स्वर्गातच उतरलोय असं माझ्या मनाला वाटत. परंतु तसं काही नव्हतं. त्यानंतर मी वारंवार जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मित्रांनो, मी याच्यासाठी सांगतोय की आमच्या ताई आणि दाजींना गावाच्या लोकांचा कधीच कंटाळा केलेला नाही. जसा त्यांचा इकडे स्वभाव होता तसाच त्यांचा इकडे जसा स्वभाव होता तसाच इकडे सुद्धा होता. आज जरी त्यांचं घर जर बघितलं तर भरगतचं हे बनलेलं दिसेल, पण तसा काही आपण करू नका. मजाकचा विषय पण
त्यांचा हा स्वभाव आहे मित्रांनो. एवढ्या दूर यांनी नोकरी केली, गावाची नाड त्यांनी घट्ट धरून ठेवली, कधी गावाची नाड तुटू दिली नाही. आजकालची पिढी जर आपण बघितलं तर एवढे निगेटिव्ह विचार असतात जळगावच्या बारामध्ये. अरे काय ते जळगावचं गुण, अरे काय त्या जळगावचं शाळा, काय त्या जळगावची भाषा, अरे काय त्या जळगावला पाहुण्यांचा त्रास. परंतु आमचे दागिने पाहुणे याच्यामध्ये न होते, बिलकुल नाही. म्हणून मला यांच्यासाठी सांगावं वाटतं की काळजातले भाव हे नजरेनं बघून कधी कळत नसतात, भावनांचे बंध हे नेहमी जुळत नसतात. मिळतात माणसं आम्हाला या ठिकाणी, मिळतात माणसं आम्हाला मिळतात माणसं आम्हाला हजारोंनी लाखोंनी, परंतु या दुनियेत आमचे ताई आणि दाजी सारखे लोक आम्हाला कुठं या दुनियेत क्वचितच कुठंतरी पाहायला मिळतात. मित्रांनो, आता मी लहानपणी कोकणामध्ये गेलो, आता त्या